हॅलो दिनेश भालेकर. हॅलो, या ठिकाणी आपण सर्वप्रथम आलेल्या मान्यवरांचा सत्कार करणार आहोत. यात भाजपा दक्षिण मुंबई उपाध्यक्ष ॲडव्होकेट उजाला यादव यांचा या ठिकाणी आपण सत्कार करणार आहोत. मंगेश मळशेट्टे, आपण जर कुठे आजूबाजूला असाल, मंगेश मळशेट्टे नाही आहे, मंगेश मळशेट्टे यांच्या हस्ते आपण त्यांचा सत्कार करणार आहोत. ॲडव्होकेट उजाला यादव. तसेच आपण श्रीयुत प्रणय यांचा देखील या ठिकाणी सत्कार करणार आहोत. मंगेश मळशेट्टे, आपण त्यांना शॉल देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. श्रीयुत प्रणय. यानंतर या ठिकाणी संपूर्ण दिवसभर ज्यांनी आपल्याला अंपायरगिरी केली ते अंपायर श्रीयुत मितेश दलाल आणि प्रथमेश यांनी स्टेजवर येऊन दुर्वेश यांनी स्टेजवर यायचं आहे. दिनेश भालेकर, आपण जर कुठे आजूबाजूला असाल, हॅलो प्रसाद शिंदे, आपण जर कुठे आजूबाजूला असाल, कोण आहे ते, त्यांना काय देऊ, त्यांचा देखील आपण शॉल देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. हे तुम्ही एकत्र जरा डिस्कस करा रे, राजेश झाला. हॅलो, तसेच प्रथम याचा देखील शाल देऊन सत्कार करत आहेत प्रसाद शिंदे. यानंतर आपल्याला या ठिकाणी संपूर्ण सामन्यासाठी जी लाईव्ह कॉमेंट्री करण्यात आली होती, ही कॉमेंट्री करणारे श्रीयुत प्रशांत चव्हाण
यांचं देखील आपण मंडळातर्फे त्यांचं सत्कार करणार आहोत. दीपक भालेकर, आपण जर कुठं आजूबाजूला असाल तर लगेच स्टेजशी संपर्क साधायचा आहे. प्रशांत चव्हाण यांचा सत्कार करतील दीपक भालेकर. सुंदर अशी कॉमेंट्री आपल्याला या त्यांच्या थ्रू आपल्याला ऐकायला मिळालेली आहे. आपण पाहिलं तर कॉमेंट्री करताना जो हवा असणारा आवाजातील चढ उतार हा फार सुंदर रीतीने त्यांनी आपल्याला ऐकवलेला आहे. खरोखर सगळ्यांना मी विनंती करेन की त्यांचा टाळ्या वाजवून तुम्ही सगळ्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. यानंतर आपल्याला चालू सामन्यातलं जे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आलं होतं ते लाईव्ह प्रक्षेपण करणारे गेम शॉटचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. अनिल तर आपण जर कुठं आजूबाजूला असेल तर त्यांचा सत्कार करण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. गेम शॉटचे मालक अनिल तरळ यांच्या हस्ते त्यांचा सत्कार होणार आहे. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत कारण तुम्हाला लाईव्ह त्यांनी आपल्याला आपल्या घरपर्यंत पोहोचवलेलं आहे. आपण कसे खेळतो हे आपल्या घरच्यांनी या ठिकाणी त्यांनीच आपल्याला दाखवलेलं आहे. कॅच सुटलेला आहे, जरा लक्षात ठेवा. श्रावण कडू अथर्व पाटेकर कुठे असतील? श्रावण कडू अथर्व पाटेकर, आपण जर कुठं आजूबाजूला असाल तर लगेच माईकशी संपर्क साधायचा आहे. श्रावण कडू अथर्व पाटेकर. आपल्या कार्यक्रमाला वेळोवेळी अच्छा, हॅलो. श्रावण कडू अथर्व पाटेकर, आपण हे जे सामने आयोजित केले या सामन्यामध्ये तुमच्याकडून आम्हाला बरीचशी अशी मोलाची मदत मिळाली. आम्ही मंडळातर्फे तुम्हा दोघांचं सत्कार करण्याचा विचार करत आहोत. सागर भालेकर त्यांना दोघांना एकच शाल टाकून टाकून त्यांचा सत्कार करतील. काय नाही रे माझ्याकडे इथे सुंदर असं तुमचं सहकार्य या मंडळाला या स्पर्धेसाठी मिळालं. असं स्पर्धेसाठी वेळोवेळी तुमचं सहकार्य लाभेल एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना. हे आता तुमचं बोललोय म्हणजे पुढच्या वेळेला आवर्जून आवाज हजर राहा. आता बेस्ट बॅट्समन कोणाचं नाव काढलंय बेस्ट बॅट्समन सिरीज बॉलर आहे सतीश हरिटेचा. दोघं सतीश केचा ना? सतीश हरीश देशमुख सांगणार ना हां तुम्ही बोला. किती काय केलेलं ते आता काय मिळणार नाही. फक्त आपल्याला त्यांची नावं तर सांगा. नाही ना तुमच्यात नाही नाही हे आपलीच आहेत पोरं. ए दिनू इकडे त्यांना जरा नावं सांगा. तुम्ही ते बोला जरा तुमच्या आवाजात भारत असता आवाज तू इथे उभं पोस्ट काय आहे? पोस्ट आहे आपल्या बॅट्समन आणि MVP पण आहे. हां, मग आता पहिला कोण आहे? बेस्ट बॅट्समन प्रसाद शिंदे. त्याच्या इंडिव्हिज्युअल स्कोर काही नाही फक्त तुम्ही सांगा. आपण यापुढे चालू स्पर्धेत मातृछाया सेवा संघ 2025 आणि 2026 त्याच्यामधलं पर्व 5वं. यामधलं मॅन ऑफ द बेस्ट बॅट्समनचा जो किताब आहे या आजच्या पूर्ण दिवसाचा तो जातो काय नाव? प्रसाद शिंदे यांना. प्रसाद शिंदे, आपण कुठे असाल तर कृपया स्टेजशी संपर्क साधा. बेस्ट बॅट्समन प्रसाद शिंदे. ॲज पर ओव्हरऑल रेकॉर्ड ही इज द गाय. मी विनंती करेन शरद गजमल यांना की त्यांनी त्यांना बेस्ट बॅट्समनचा किताब देऊन आणि ही देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. यानंतर वळूया बेस्ट बॉलर. दोघांना कॉमन द्यायचं. बेस्ट बॉलर मला नाव सांगा परत एकदा. बेस्ट बॉलरचा किताब जातो सतीश
गोवळकर आणि सिद्धेश मेस्त्री यांना दोघांचं ऑल ओव्हर शेड्यूल पाहता, ऑल ओव्हर बॅलन्स शीट पाहता हे दोघे यावेळेचे मानकरी ठरलेले आहेत. मी विनंती करेन, मंगेश चव्हाण दादा आपण कुठे असाल तर कृपया स्टेजशी संपर्क साधा. आपल्या स्वहस्ते या दोघांना ट्रॉफी देऊन सन्मानित करा. 2026 चे मातृछाया सेवा संघाचे हे मानकरी. यानंतर बेस्ट फिल्डर ठरतो श्रावण कडू. श्रावण कडू आपण कुठे असाल तर लवकरात लवकर स्टेजशी संपर्क साधा. बेस्ट फिल्डर श्रावण कडू. ओमकार गुरव, मी यांना विनंती करून की यांनी स्टेजवरती येऊन आपल्या स्वहस्ते श्रावण कडू यांना हा बेस्ट फिल्डरचा अवॉर्ड देऊन त्यांना सत्कार करायचा आहे. त्यानंतर आपल्या विभागातील शिवसेना युवा सेना कार्यकारिणी सदस्य श्रीयुत पवन श्रीधर जाधव यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपल्या सर्वांचे लाडके पवन श्रीधर जाधव यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. पुढील बक्षीस समारंभासाठी याला घडी घाल. यानंतर आजच्या दिवसांमध्ये बाळ गोपाळांसाठी एक सामना ठेवला होता. बाळ गोपाळांसाठी सामना ठेवला होता. ते सगळे चिल्ले पिल्ले राहिले कुठे? चला या पुढे या. रुद्र 11 संघाचे जे कर्णधार आहेत बाळ गोपाळांच्या, त्यांनी पुढे पहिल्यांदा यायचंय. विनिंग टीमचे कॅप्टन त्याचप्रमाणे विनिंग टीमचे खेळाडू यांना ट्रॉफी देऊन सन्मानित केलं जाईल. त्याचप्रमाणे रनरअप टीमचे देखील खेळाडू जे कुठे असतील त्यांनी स्टेजच्या जवळ यायचंय. मी विनंती करेल पवन श्रीधर जाधव यांना की आपल्या स्वहस्ते या बाळ गोपाळांना ट्रॉफी देऊन त्यांना सन्मानित करा. विनिंग टीम त्याचप्रमाणे रनरअप टीम या दोघांना देखील एकेकांना ट्रॉफी देऊन आपण सन्मानित कराल अशी इच्छा बाळगतो. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे. छोट्या मुलांनी देखील तेवढ्याच ताकदीने ती मॅच खेळलेली आहे आणि मेन म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी एक 100 रुपयाचा प्राइज देखील जिंकलेला आहे. चला यानंतर रनरअप टीमच्या
सगळ्या मुलांनी पुढे यायचंय. रनर टीमच्या मुलांना रिक्वेस्ट आहे की त्यांनी सुद्धा आपली ट्रॉफी घेऊन हॅलो. हॅलो, दीपक भालेकर, आपण या ठिकाणी यायचं आहे. या ठिकाणी आपल्याला जे सन्माननीय शिवसेना युवक श्रीयुत पवन श्रीधर जाधव यांचा या ठिकाणी आपण सत्कार करणार आहोत. मंडळाच्या वतीने आम्ही त्यांना शॉल देऊन त्यांचा श्रीफळ करणार आहेत. दीपक भालेकर हे त्यांचा सत्कार करतील. एक शॉल दोघं जण कशी फिरवणार? हां हां नाही अशीच ती नाही. दीपक भालेकर त्यांचा शॉल देऊन त्यांचा सत्कार करतील. यानंतर मॅन ऑफ द सिरीज आहे. यानंतर जो मॅन ऑफ द सिरीजचा किताब जातो ते म्हणजे उद्धव. आपण कुठे असाल उद्धव वारोसे, आपण कुठे असाल तर कृपया स्टेजशी संपर्क साधा. दादांच्या हस्ते, पवन दादांच्या हस्ते आपल्याला सन्मानित केलं जाईल. मी सगळ्या महिलांना, आज इथे आलेल्या तुमच्या कुटुंबीय, तुमच्या सगळ्या महिलांना विनंती करतो की तुम्ही सगळ्यांनी स्टेजवरती यायचंय. तुम्ही सगळ्यांनी स्टेजवरती यायचंय. या सर, लवकर या, या लवकर या, चला या. मागे सुद्धा महिला तुमच्या कुटुंबीय उभे आहेत, त्यांना मागे बोलवा जरा, जरा लवकर या. या अजूनही कुठे महिला आजूबाजूला असतील तर त्यांना रिक्वेस्ट करा. सगळ्या महिलांना कृपया या, मान तुमचाही आहे. हा, बोलला मला मी मातृ छाया सेवा संघचे रनरअप टीमच्या सगळ्या खेळाडूंना विनंती करतो की आपण सगळ्यांनी एका रांगेत यायचंय. स्टेजवरती एका रांगेत यायचंय. रनरअप टीमचे सगळे खेळाडू, रनरअप टीमच्या सगळ्या खेळाडूंनी यायचंय. सलग चौथ्यांदा फायनलला येऊन फायनल हरणं हे कुठेतरी ह्या वर्षी थांबेल या प्रयत्नात आपण सर्वजण होतात. आपण सर्वजण अथक प्रयत्न करत होतात की या वर्षी मला ही फायनल मारायची आहे, परंतु ते ह्या वर्षी देखील काही साध्य नाही झालं. तरी पण खेळ चालूच असणार आहे, क्रिकेट चालूच असणार आहे. तुम्ही सगळ्यांनी बसा. मी अर्णवला विनंती करतो की त्यांनी महिलांकडून ओनर राज बने यांच्या काही शारीरिक दुखापतीमुळे ते आज इथे नाही आहेत. थोड्या वेळापूर्वी ते काही मेडिकेशन साठी गेले आहेत, परंतु मी अर्णव हा जो त्यांचा कॅप्टन आहे त्याला विनंती करतो की महिलांच्या तर्फे त्यांनी ही ट्रॉफी स्वीकारायची आहे.
यानंतर मी विनंती करतो दादांना की विनिंग टीमचे मातृछाया सेवा संघ 2026 पर्व 5 चे विजेते यांनी सगळ्यांनी वरती यायचंय. या सगळ्या खेळाडूंनी वरती यायचंय. एसीसी कोब्रा विनिंग टीम या संघाचे ओनर दिनेश भालेकर, तुम्ही सुद्धा स्टेज वरती यायचंय. दिनेश भालेकर संघाचे विनर, संघाचे ओनर, आणि ही विनिंग टीम आपल्या सगळ्या समोर उभी आहे. या विनिंग टीम त्याचप्रमाणे त्यांनी हे टी शर्ट, एका प्रकाराचं टी शर्ट देऊन त्यांचा सन्मान केला आहे, लॉन्चिंग केलंय असंही म्हणू शकता आपण. मी दादा यांना विनंती करतो की हा विनिंग टीमला 2026 हे सन्मान चिन्ह देऊन त्यांच्या ह्या वर्षाची ही आठवण अशीच तेवत राहो. थँक्यू दादा.